नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गूळ वेलचा काढा। गूळ वेलचा काढा हा कसा बनवायचा आहे हे आज आपण बघणार आहे। गूळ वेल हा आंब्याच्या किंवा कडुलिंबाच्या झाडावर असतो। त्यामध्ये आपल्याला हा कडुलिंबाच्या झाडावरचा गूळ वेल पाहिजे। तर हा मी लिंबाच्या झाडावरचा गूळ वेल आणलेला आहे। गूळ वेल हा एक वनस्पती आहे आणि ऑर्गॅनिक आहे। तर गूळ वेलचा काढा हा शक्यतो सर्वांनाच चालतो। ज्यांना कफ झालेला आहे त्यांना हा गूळ वेलचा काढा जरूर प्यायला पाहिजे आणि डायबिटीजसाठी तर एकच नंबर आहे। गर्भवती स्त्रियांनी और ज्याची BP लो आहे त्यांना हा काढा पिऊ नये, कारण की हा गूळ वेल गरम असतो, त्यामुळे त्यांनी हा काढा पिऊ नये। गूळ वेलचे तुकडे करून मी त्याला ठेचून घेणार आहे। ठेचून घेतल्यानंतर मी ते एका ताटामध्ये घेणार आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये आपण 4 ते 5 तुकडे टाकणार आहे। त्यानंतर आपण गॅसवर ठेवून त्याला छान उकळून घ्यायचं आहे। बाकीचा गूळ वेल ठेचलेला आपण एका ताटामध्ये ठेवला होता, ते 3 ते 4 दिवस मी उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे। त्यानंतर वाळल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, कारण की गूळ वेल हा आपल्याला शक्यतो लवकर मिळत नाही। त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून त्याची भुकटी करून घेतलेली आहे। ही भुकटी आपल्याला वर्षभर चालते। भुकटी एका छोट्या काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि 1 चमचा घेऊन 1 ग्लास पाण्यामध्ये ते उकळून प्यायचं आहे। गूळ वेल हा एक खूप गुणकारी आहे आणि लाभदायक आहे। त्यासाठी तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा।